आर्थिक परिस्थिती बेताची. वडील बारदाना शिवण्याचं काम करतात तर आई छोटंसं किराणा दुकान चालवते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नांदेडच्या मेघा बालाजी गिरी या मुलीनं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. विशेष म्हणजे तिची थेट कृषी सहसंचालक या वर्ग 1च्या पदावर निवड झाली आहे. शेतकऱ्यांची पोरं आता शेतीची धोरणं ठरवणार हे स्वप्न मेघानं खरं करून दाखवलं. नांदेडच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मेघाने प्रतिकूलतेवर मात करत यशाचं शिखर गाठलंय. वडील मजुरी करून बारदाना शिवतात तर आई घरातच छोटंसं किराणा दुकान चालवते. याच कष्टाच्या पैशातून मेघानं तिचं शिक्षण पूर्ण केलं. शेतकऱ्यांच्या पोत्यांमधून धान्य बाहेर पडावं म्हणून कष्ट करणाऱ्या वडिलांच्या मुलीकडे आता शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारी धोरणं ठरवण्याची मोठी जबाबदारी आली आहे. मेघनाच्या या यशाने केवळ कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण गावासह जिल्ह्याचा मान वाढवला. मॅम, माझं पहिलीपासूनचं शिक्षण माझ्या मामाच्या गावी झालेलं आहे. तालुका उमरी, जिल्हा तालुका उमरी आणि गाव बळेगाव. 10वीपर्यंतचं शिक्षण गावातूनच झालेलं आहे. त्यानंतर 10वीमध्ये मी टॉपर आले होते आणि त्यानंतर आमचं ठरलं की आम्ही नांदेडला राहणार आहोत आणि मग तिथे नांदेडला यशवंत महाविद्यालय ज्युनियर कॉलेज नांदेड येथे मी प्रवेश घेतला आणि त्यानंतर माझं ध्येय होतं की मी एक मेडिकल ऑफिसर बनावं किंवा नीटचं प्रिपरेशन करावं आणि मी त्या पद्धतीने वाटचाल पण केली. पण काही कारणास्तव मला अपयश आलं, कारण माझं 10वीपर्यंतचं पूर्ण मराठी मीडियम होतं आणि मग ते कुठेतरी इंग्लिश मीडियमची जुळवून घ्यायला मला थोडा प्रॉब्लेम आला आणि तरी पण मी तेव्हा खूपदा वाटलं की आपण सोडून दिलं पाहिजे. पण माझं असं होतं की नाही, आपण इथपर्यंत आलो आहे तर पुढे पण जाऊ शकतो आणि मग तिथून पुढे मी नीटचं प्रिपरेशन करत होते आणि विदाऊट कोचिंग माझा स्कोर पण बऱ्यापैकी चांगला होता. पण तो एवढा पण चांगला नव्हता की मी एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला लागावं. मग त्यानंतर मी CETची एक्झाम दिली आणि त्यामध्ये माझा स्कोर खरंच खूप चांगला आला आणि त्यामुळेच माझं जे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे तिथे माझा नंबर लागला आणि मग ठरलं की आपण हे करणार आहोत, पुढं काय करायचं आहे. मग असं वाटलं की आपण अकॅडमिक करू आणि मग त्या पद्धतीने वाटचाल पण झाली. पहिल्या इयरमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास केला, पण सगळ्यांनाच माहिती आहे की कोविडचा पिरियड आला मध्ये आणि कुठेतरी तो गॅप पडून गेला. तरी पण जरी आला तरी अभ्यास सुरूच होता आणि त्यानंतर मग फायनल इयरला आम्ही कॉलेजला गेलो आणि त्यानंतर मग माहिती झालं की कुठेतरी आपण MPSC पण करू शकतो. मग हळूहळू त्या पद्धतीने वाटचाल पण केली. पहिल्यांदा तर असं वाटलं की आपल्याने होणारच नाही, पण नंतर यूट्यूब असेल किंवा सिनियर असेल त्यांच्या गायडन्सतून वाटलं की आपण नक्कीच करू शकतो आणि मग हळूहळू त्या पद्धतीने प्रवास झाला. मग मी पहिली प्री दिली ॲग्री MPSCची. तेव्हा माझा स्कोर होता, पण तो 2 मार्क कमी असल्यामुळे मी प्री क्वालिफाय नव्हते झाले. तेव्हा मला असं वाटलं की आपण दिलं पाहिजे सोडून, पण म्हणलं नाही, इथपर्यंत आलो तर परत पुढं करू आणि मग त्यातून असं वाटलं, मग परत CETची एक्झाम दिली आणि त्या थ्रू माझा MSCसाठी नंबर लागला आणि तो पण महाराष्ट्रातील एका सगळ्यात चांगल्या युनिव्हर्सिटीत म्हणता येईल. ती म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. मग तिथे माझा एक्सटेन्शन डिपार्टमेंटमध्ये नंबर लागला आणि मग तेव्हा म्हणजे बऱ्यापैकी एक चांगल्या प्रकारे गायडन्स म्हणा किंवा एक वे भेटला की आपल्याला अभ्यास काय केला पाहिजे, कशाप्रकारे केलं पाहिजे. तिथे एक फोरम आहे, कृषी मित्र एकता मंच. त्याद्वारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना गायडन्स केलं जातं, कशाप्रकारे आपण प्रिपरेशन करायचं, कशाप्रकारे चुका टाळायच्या आणि कशाप्रकारे आपण आपलं ध्येय गाठायचं ह्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. खरंच आज माझ्या यशाचे खूप जण भागीदारी आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर माझे कुटुंब आहे, त्यानंतर माझे मित्र मैत्रिणी आणि माझे गुरुवर्य, ज्यांच्यामुळे आज इथं हा प्रवास किंवा हा दिवस मला पाहायला भेटला. तर आज हा सन्मान फक्त माझा नाही आहे, तर त्या सगळ्यांचा आहे ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला की मी करू शकते आणि नक्कीच हा त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आणि ह्या प्रसंगी मी एका व्यक्तीचं खूप प्रकर्षाने नाव घेऊ शकते आणि ते म्हणजे माझे मामा आहेत. तुम्हाला आयुष्यामध्ये स्वप्न पाहायचीच असेल तर कुणीतरी ते स्वप्न दाखवणारं असलं पाहिजे आणि त्यातच माझ्या मामाचं नाव मी घेऊ शकते. असं होतं की आपल्याला खूप काही मोठं करायचं आहे, पण काय नेमकं करायचं हे काही माहिती नव्हतं आणि मग कुठेतरी त्यांचं गायडन्स नेहमीच लाभलेलं आहे. मग वाटलं की आपण खरंच कॅपेबल आहोत, आपण नक्कीच करू शकतो आणि त्यानंतर मग मी ही प्री दिली. ही प्री म्हणलं तर 1 डिसेंबर 2024मध्ये झालेली आणि त्यानंतर जी मेन्स झाली ती 18 मे 2025मध्ये झाली आहे आणि त्याचा इंटरव्ह्यू म्हणलं तर 29 जानेवारी 2026मध्ये झालेला आहे. मला एकंदरीत एवढं सांगायचं आहे, जो काही पिरियड होता त्या पूर्ण पिरियडमध्ये मी 1 वर्ष घरी नव्हते आले. खूपदा घरच्यांनी सांगितलं की तू एकदा भेटून जा, एकदा येऊन जा, पण माझं असं होतं की नाही आहे, जायचं तर पोस्ट घेऊनच जायचं आणि नक्कीच ती गोष्ट कुठेतरी मला लाभाचीच ठरलेली आहे. आणि ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये खूपदा वाटलं की आपण घरी जावं, 1 दिवसाचं जावं, पण असं होतं की घरी गेलं तर म्हणजे 2 दिवस जातील, परत तो रुटीन बसायला, परत त्या रूळवरती यायला वेळ लागेल.
मग माझं असं होतं, मग घरच्यांनी तर सोडूनच दिलं की तू ये म्हणायचं. मग परत ते स्वतःच यायचे तिथे मला भेटायला. त्या गोष्टीचं खूप छान वाटलं. आणि माझी एक वेगळी ओळख आहे आमच्या हॉस्टेलमध्ये, ती म्हणजे त्या दीदी ज्या 1 वर्ष घरी गेल्याच नव्हत्या. ही ओळख पाहून मला पण कधी-कधी हसू पण येतं आणि कधी-कधी चांगलं पण वाटतं. एक कन्सिस्टन्सी मी मेंटेन केलीच होती. त्यामुळे हे नक्की हे यश अनुभवायला आलं. माझी इच्छा होती की मी फिमेलमधून रँक काढेल, पण NTBमधून मी महाराष्ट्रामधून पहिली आली आहे. त्यामुळे मला खूप 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 आनंद होतो आहे. आणि ह्या यशामध्ये जे काही माझे भागीदार आहेत त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला मी सार्थ ठरले. त्याबद्दल सर्वांना मी खूप मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. आणि स्पेशली म्हणजे आमची कृषी मित्र एकता मंच, ज्यांच्या गायडन्समुळे मी आज इथपर्यंत आले, त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.